लाडकी बहीण योजनेत मोठी छाननी. अपात्र ठरलेल्या 80 लाख लाभधारकांमध्ये 14,000 पुरुषांचा समावेश, तर 10 लाख आयकरदाते योजनेतून बाहेर. लाडक्या बहिणींचा लाभ घेतलेल्या 14,000 पुरुषांकडून आम्ही पैसे वसूल करू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. लाडकी बहीण योजनेच्या छाननीनंतर 14,000 पुरुष लाभार्थी असल्याची माहिती समोर. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. 80 लाख महिला अपात्र म्हणजे जवळपास 40% महिलांची मतं निवडणुकीत विकत घेतली. आमदार रोहित पवारांची टीका. तर निकषात न बसणाऱ्या महिलांना मतं मिळवण्यासाठी पैसे दिले. रोहित पवारांचा आरोप. ज्यांच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना सुद्धा आम्ही तिथं पैसे दिले. हा आकडा कितीचा आहे? 90 लाखाचा जाणार आहे. 91 लाख महिलांना जे काय खात्यात पैसे गेलेत त्याला कृपा करून, तुमच्या चुकीमुळे गेले, कृपा करून त्यांना कुणीही त्या ठिकाणी अडचणीत आणून, त्या दबाव आणून त्यांच्याकडे पैसे वसूल करू नका. वसूल करायचे असेल तर नेत्यांकडनं त्या ठिकाणी केलं पाहिजे. सोलापुरात काँग्रेस उमेदवार आदित्य फतेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल. आदिती तटकरेंनी राजीनामा देण्याची मागणी आमदार अंबादास दानवेंनी केली आहे. तर योजना बंद करता येत नसेल तर अटी शर्ती टाकून एक लाभार्थी कमी करायचे अशी भाजपची योजना. दानवेंचं प्रत्युत्तर. पुण्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाविकास आघाडीचं पुण्यातल्या मनसरमध्ये आंदोलन. आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, अमोल कोल्हे, सचिन अहिर यांच्यासह इतर नेते आंदोलनात सहभागी. कांद्याला 25 रुपये किलो दर देण्याची मागणी. सरकारने दिलेलं वचन पूर्ण करत नाही, त्या अर्थानं हे सरकार बैमान आहे. आणि बरीचभर यांनी मोकं बहिरं आणि आंधळ बनत असताना कुंभकर्णी झोपेचं ढोंग हे करत आहे. त्यांना ढोंगातून जागा करण्याच्या अनुषंगानं आज हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आज सत्ताधाऱ्यांची भूमिका असेल की नको काय करतायत हे, काय किती वेळ बसतील, किती वेळ आंदोलन करतील, काय फरक पडत नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे, शेतकऱ्याला आणि सामान्य लोकांना सांगायचंय, तुम्ही तुमच्या हक्कासाठी सिस्टमच्या विरोधात रस्त्यावर आला नाही तर तुम्हाला अडचणी वाढत जाणार आहेत. एअर इंडिया इमारतीचं आज राज्य सरकारकडे हस्तांतरण होणार. मुंबईच्या नरिमन पॉइंटची 23 मजली इमारत सुमारे 1,600 कोटींना खरेदी. मंत्रिमंडळ बैठकीनंतर करारनाम्याचं हस्तांतरण होणार. शिवसेनेत परतायचे त्यांनी मातोश्रीवर यावं. खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. तर शिवसेना 2 असूच शकत नाही. ठाकरे तिथे शिवसेना, राऊतांचं विधान. ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकऱ्यांच्या आणि मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष आहे, हा शेटजींचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्योजकांना भेटावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.